नमस्कार. कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय पलूस BA भाग 2च्या विद्यार्थ्यांचं आजच्या सहकार विषयाच्या ऑनलाईन लेक्चरमध्ये हार्दिक स्वागत. आपण सहकारी प्रक्रिया संस्थांच्या अंतर्गत देशामधल्या ज्या सहकारी प्रक्रिया संस्थांनी भारताच्या ग्रामीण विकासामध्ये महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे अशा सहकारी संस्थांचा विचार या टॉपिकमध्ये आपण करत आहोत. त्यामध्ये भारतातील सहकारी साखर कारखाने या संदर्भात आपण चर्चा करत असताना भारतातील सहकारी साखर कारखान्यांची सुरुवात, त्यांची प्रगती, त्याचबरोबर त्यांचं ग्रामीण विकासातील योगदान, त्यामध्ये आर्थिक विकासातील योगदान आणि सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील विकासातील योगदान या संदर्भात चर्चा केलेली आहे. त्याचबरोबर आपण या सहकारी साखर कारखान्यांच्या समस्या काय आहेत या समस्येसंदर्भात आपण गेल्या लेक्चरपासून चर्चा करत आहोत आणि साधारणपणे एक 4-5 समस्या आपण त्याच्यामध्ये विचारात घेतलेल्या आहेत. आजच्या लेक्चरला आपण यामधल्या आणखी काही ज्या समस्या साखर कारखान्यांच्या संदर्भात आहेत त्या समस्यांचा विचार आपण करणार आहोत आणि त्यानंतर या समस्यावर नेमके उपाय काय आहेत त्या उपायाच्या संदर्भात सुद्धा आपल्याला चर्चा करता येऊ शकेल. आणि त्या दृष्टीनं सहकारी साखर कारखान्यांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्येमध्ये पुढची समस्या आहे ती म्हणजे अकार्यक्षम व्यवस्थापन. आपल्याकडं सहकारी साखर कारखाने हे प्रामुख्यानं अत्यंत अकार्यक्षमरित्या चालवले जातात. एकूणच त्यांची कर्मचाऱ्यांची संख्या जर बघितली तर ती अतिरिक्त आहेच. त्याचबरोबर व्यवस्थापनाचा खर्च प्रचंड आहे. व्यवस्थापनामध्ये जे शास्त्रशुद्ध व्यवस्थापन त्याच्यामध्ये करायला पाहिजे त्याचा अभाव आहे आणि पर्यायानं एकूणच अप्रशिक्षित कर्मचारी, एकूणच व्यवस्थापनामध्ये अकार्यक्षमता या सर्वांचा विचार केला तर आपल्याला असं लक्षात येईल की सहकारी साखर कारखाने हे जे कोट्यावधीचे आर्थिक उलाढाल करणाऱ्या संस्था आहेत, वार्षिक उलाढाल त्यांची बघितली तर कोट्यावधीची आहे, हजारो कोटीची उलाढाल करणाऱ्या संस्था अत्यंत कार्यक्षमपणे चालवणं आवश्यक आहे. परंतु दुर्दैवानं आपल्याकडच्या अनेक सहकारी साखर कारखाने हे अकार्यक्षम व्यवस्थापनामुळं बंद पडलेले आपल्याला दिसून येतात, दिवाळखोरीत गेलेले दिसून येतात, आजारी पडलेले दिसून येतात आणि पर्यायानं हे अकार्यक्षम व्यवस्थापन असल्यामुळं अनेक साखर कारखाने आज आर्थिकदृष्ट्या दुर्बल झालेल्या दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आपल्याला असलेले दिसून येतात. तर ती सुद्धा एक महत्त्वाची समस्या आहे. अनेक साखर कारखान्यांना आपण जर बघितलं, आकडेवारी जर काढली तर अनेक साखर कारखान्यांना पूर्णवेळ कार्यकारी संचालकसुद्धा नाहीत. अनेक साखर कारखान्यांचे कार्यकारी संचालक हे प्रभारी आहेत. याच्यावरूनच साखर कारखान्यांचं व्यवस्थापन किती कार्यक्षम आहे हे आपल्याला लक्षात येऊ शकतं. त्यानंतर पुढची समस्या आहे त्याला आपण जुनी यंत्रसामुग्री असं म्हणतो. भारतामधले बहुतांशी सहकारी साखर कारखाने हे 60 ते 70 किंवा 60 ते 80 या दशकामध्ये स्थापन झाले. आज 2020 आहे. यातल्या बहुतेक साखर कारखान्यांची स्थापना ही जुन्या खाजगी साखर कारखान्यांची यंत्रसामुग्री विकत घेऊन करण्यात आलेली आहे. पर्यायानं 20, 30, 40 वर्षापासून ही यंत्रसामुग्री वापरली जाते. एकीकडं टेक्नॉलॉजीमध्ये प्रचंड बदल होत असताना जुन्या तंत्रज्ञानावर आधारित ही जुनी यंत्रसामुग्री बहुतेक सहकारी साखर कारखान्यांच्यामध्ये आहे आणि पर्यायानं मग त्याच्यामध्ये अनेक अपघात आपल्याला या साखर कारखान्यांच्यामध्ये या जुन्या यंत्रसामुग्रीमुळं होत असलेले दिसून येतात. जुनं तंत्रज्ञान आहे त्यामुळं उत्पादनाचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढतो आहे. त्याचबरोबर जुन्या यंत्रसामुग्रीमुळं जो साखरेचा उत्पादनाचा दर्जा आहे तो दर्जासुद्धा आंतरराष्ट्रीय पातळीवर अत्यंत वाईट स्थितीमध्ये आपल्याला असलेला दिसून येतो आणि त्यामुळं ही जुनी यंत्रसामुग्री ही सुद्धा एक फार मोठी समस्या आहे. अर्थात अशी यंत्रसामुग्री बदलायची म्हटलं तर त्याच्यासाठी कोट्यावधीचं भांडवल आवश्यक आहे. दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असणाऱ्या अनेक साखर कारखान्यांच्याकडं असं भांडवल उभं राहणं शक्य नाही. पर्यायानं कारखान्याचं आधुनिकीकरण करता येणं शक्य होत नाही आणि त्यामुळं आहे त्या जुन्या यंत्रसामुग्रीच्या माध्यमातूनच या सहकारी साखर कारखान्यांना आपलं उत्पादनाचं काम सुरू ठेवावं लागतं. त्यानंतर पुढची समस्या आहे ती भांडवलाचा अभाव आहे. सहकारी साखर कारखाने हे सामान्यपणे शेतकऱ्यांनी एकत्र येऊन स्थापन केलेले साखर कारखाने आहेत. शेतकरी सभासद आहेत.
एकूण साखर कारखान्याच्या भांडवलाचा जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये फक्त 7 ते 7.5% भाग भांडवल फक्त सभासदांचं आहे. साधारणपणे 60%च्या वर जास्त भाग भांडवल हे वेगवेगळ्या वित्तीय संस्थांच्याकडून कर्जाऊ स्वरूपामध्ये घेतलेलं आहे. आणि पर्यायानं स्वतःचं भांडवल हे अत्यंत अल्प असल्यामुळं आणि शासनाचं भांडवलाच्या बाबतीतलं उदासीन धोरण किंबहुना आता भांडवल पुरवठ्याबाबतीत शासनानं आखडता हात घेतल्यामुळं, मदतीच्या बाबतीत आखडता हात घेतल्यामुळं खाजगी क्षेत्राशी स्पर्धा करताना जागतिकीकरणाच्या काळामध्ये खाजगी साखर कारखान्यांची स्पर्धा करताना फार मोठ्या प्रमाणात भांडवल या सहकारी साखर कारखान्यांना अपेक्षित आहे. परंतु असं भांडवल उभं करणं हे साखर कारखान्यांच्या क्षमतेपलीकडचं आहे. आधीच बहुतांशी साखर कारखाने तोट्यामध्ये आहेत. अनेक साखर कारखान्यांनी गेल्या 10 वर्षांमध्ये आपल्या शेअरची किंमत अनावश्यकपणे वाढवलेली आहे. किंबहुना शेअर बाजारातला जर आपण तुलना केली तर बहुतांशी सहकारी साखर कारखाने कुठेही शेअर बाजारात लिस्टेड नाहीत. पण जे शेअर बाजारात खाजगी साखर कारखाने लिस्टेड आहेत त्यांच्या शेअरच्या किमती बघितल्या तर 10-15 रुपयाला शेअर्स आहेत आणि सहकारी साखर कारखान्याचे शेअरची किंमत मात्र 10,000 रुपये आहे. पर्यायानं त्याच्यावर अनेक साखर कारखाने तोट्यात असल्यामुळे लाभांशही देत नाहीत आणि पर्यायानं अशा सहकारी साखर कारखान्यांचे शेअर्स आता कुणीही विकत घ्यायला तयार नाही. पर्यायानं नवीन भांडवल उभं करणं हे सहकारी साखर कारखान्यांना जवळजवळ आता अशक्य बनलेलं आहे. आणि पर्यायानं मग आधुनिकीकरण असेल, नवीन यंत्रसामुग्री असेल, टेक्नॉलॉजीचा वापर असेल, हे सर्व भांडवलाच्या अभावी साखर कारखान्याच्या क्षमतांच्या पलीकडं आपल्याला गेलेलं दिसून येतं. त्यानंतर आयकराचा हाही एक प्रश्न आहे. अनेक साखर कारखाने उसाला दर देताना शासनाचा जो दर आहे, ज्याला आपण पूर्वी MSP होतं, मिनिमम सपोर्ट प्राईस होती, आता FRP आहे, फेअर रेग्युलेटरी प्राईस, परवडेल इतकी साखरेची किंमत. तर या FRPच्या माध्यमातून ज्यावेळेला साखर कारखाने दर देतात त्यावेळेला शासनानं ठरवून दिलेल्या दरापेक्षा जर दर साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना दिला तर तो वरचा सगळा दराचा रक्कम ही नफा म्हणून ओळखली जाते आणि त्या किमतीवर केंद्र सरकारच्या इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या माध्यमातून आयकर लावला जातो. आणि हा आयकराचा एक फार मोठा प्रश्न साखर कारखान्यांच्या समोर उभा आहे. वास्तविक पाहता साखर कारखाने सभासदांना ऊसाची किंमत देत असताना जी किंमत दिली जाते ती प्रत्यक्ष बाजारभावापेक्षा कमीच असते. अशा वेळेला साखर कारखान्यांच्या स्पर्धातून शेतकऱ्यांना जी किंमत दिली जाते ती किंमत सरकारनं डिक्लेअर केलेल्या सरकारची किंमत आहे ती मिनिमम आहे. त्याच्यामध्ये जास्तीत जास्त किंमत जर साखर कारखान्यांनी दिली तर वरचा जो डिफरन्स आहे साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना दिलेली किंमत आणि शासनानं डिक्लेअर केलेली MSP किंवा आता FRP यामधला जो फरक आहे तो साखर कारखान्याचं उत्पन्न म्हणून गृहीत धरलं जातं आणि त्याच्यावर शासन इन्कम टॅक्स आकारतं. आणि अशी लाखो कोटीची इन्कम टॅक्सची थकबाकी आज अनेक साखर कारखान्यांच्या समोर आपल्याला असलेली दिसून येते. अजूनही तो प्रश्न पूर्णपणे सुटलेला नाही आणि त्यामुळं आयकराचा प्रश्न हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न साखर कारखान्यांच्या समोर आपल्याला असलेला दिसून येतो. त्यानंतर गैरकारभार हा तर एक सहकारी संस्थांच्या समोरचा शापच आपल्याला दिसून येतो की बहुतांशी सहकारी संस्था आर्थिकदृष्ट्या दिवाळखोरीला जातात, डबघाईला येतात, आजारी पडतात. त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण असतं ते म्हणजे गैरव्यवस्थापन, गैरकारभार. सहकारी संस्थांच्यामध्ये अनेक प्रकारचे गैरकारभार चव्हाट्यावर आपल्याला आलेले दिसून येतात. विशेषतः सहकारी साखर कारखान्यांच्या खरेदीमध्ये, साहित्य खरेदीमध्ये असेल, साखर विक्रीमध्ये असेल, टेंडरमध्ये असेल, अनेक प्रकारचे घोटाळे आपल्याला समोर उघडकीला आलेले दिसून येतात. आणि असे घोटाळे उघडकीस येऊनसुद्धा त्याच्यावर कुठलीही कारवाई होत नाही. सातत्यानं असे घोटाळे होतच राहतात, चौकशा होत राहतात, चौकशातनं काहीही निष्पन्न होत नाही आणि निष्पन्न झालंच तर त्याच्यावर कुठलीही कारवाई होत नाही. अशा प्रकारची ही एकूण व्यवस्था असल्यामुळं साखर कारखान्यांच्यामध्ये गैरव्यवहाराचं प्रमाण हे प्रचंड आहे आणि त्या प्रचंड असणाऱ्या गैरव्यवहारामुळं अनेक साखर कारखाने आपल्याला तोट्यात गेलेले दिसून येतात, दिवाळखोरीत गेलेले दिसून येतात. आर्थिक शिस्त साखर कारखान्यामध्ये असलेली आपल्याला दिसून येत नाही. पर्यायानं अनेक कारखान्यामध्ये कामगारांचे पगार दिले जात नाहीत.
अनेक सहकारी साखर कारखान्यामध्ये त्यांचे ग्रॅज्युइटी भत्ते किंवा त्यांचे प्रॉव्हिडंट फंडाच्या रकमा भरल्या जात नाहीत. अनेक साखर कारखाने शेतकऱ्यांना त्यांच्या ऊसाची किंमत वेळेवर देत नाहीत. असे अनेक प्रकार त्या गैरकारभारामध्ये आपल्याला दिसून येतात. तर तोही एक महत्त्वाचा समस्येचा भाग म्हणून आपल्याला सांगता येईल. त्याचबरोबर राजकारणाचा प्रभाव हा सुद्धा साखर कारखान्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. बहुतांशी सहकारी साखर कारखान्यांचे चेअरमन आपण जर बघितले तर ते कुठल्या ना कुठल्या राजकीय पक्षाशी संबंधित आहेत. बहुतांशी सहकारी साखर कारखान्यांचे चेअरमन हे आमदार, खासदार, मंत्री आपल्याला असलेले दिसून येतात. पर्यायानं या सहकारी साखर कारखान्यामध्ये मोठ्या प्रमाणात राजकीय हस्तक्षेप केला जातो. राजकीय कारणासाठी साखर कारखान्यांचा वापर होतो. गावच्या इलेक्शन असतील, जिल्हा परिषदेच्या असतील, स्थानिक असतील, राष्ट्रीय असतील, राज्य पातळीवरच्या इलेक्शन असतील, या प्रत्येक इलेक्शनमध्ये या साखर कारखान्यांच्या साधनसामुग्रीचा मोठ्या प्रमाणात वापर इलेक्शनच्या प्रचारासाठी, इलेक्शनच्या कारणासाठी केला जातो. आणि पर्यायानं या राजकीय प्रभावामुळं अनेक प्रश्न साखर कारखान्यांच्या समोर निर्माण झालेले आहेत. ज्यावेळेला राजकीय सत्ता पालट होतो त्यावेळेला मग विरोधकांच्या ताब्यामध्ये ज्यावेळेला सत्ता येते त्यावेळेला पूर्वीच्या सत्ताधाऱ्यांच्या ताब्यात असणाऱ्या कारखान्यांच्यावर वेगवेगळ्या कारणामुळं कारवाई होण्याचा प्रश्न निर्माण होतो. त्यातनं अनेक प्रश्न निर्माण होतात आणि राजकीय प्रभाव या सहकारी साखर कारखान्यांच्यावर असल्यामुळं राजकीय घराणेशाही परत त्याच्यामध्ये निर्माण होते आणि त्यातून साखर कारखान्यांच्या समोर अनेक प्रश्न निर्माण होत असलेले आपल्याला दिसून येतात. त्याचबरोबर अवास्तव खर्च हा सुद्धा एक साखर कारखान्यांच्या समोरील प्रश्न आहे की साखर कारखान्याच्या एकूण खर्चांचा जर आपण विचार केला तर अनेक प्रश्न अवास्तव खर्चाचे आहेत. विशेषतः सर्वसाधारण सभेचा खर्च असेल, संचालक मंडळांच्या सभांचा खर्च असेल, संचालकांचे प्रवास भत्ते याच्या संदर्भातला खर्च असेल किंवा दैनंदिन व्यवस्थापनातले खर्च असतील, याच्यामध्ये अनेक खर्च आपल्याला अनावश्यक किंवा प्रचंड प्रमाणात त्या ठिकाणी आवश्यकतेपेक्षा जास्त प्रमाणात केलेले दिसून येतात. त्याचा परिणाम साखर कारखान्याच्या आर्थिक स्थितीवर होतो आणि या खर्चामध्ये विशेषतः साहित्य खरेदीचा खर्च जर बघितला तर अनेक साखर कारखान्यांच्यामध्ये स्पेअर पार्टची संख्या जर बघितली, खरेदी बघितली तर आवश्यकतेपेक्षा जास्त अशा प्रकारची खरेदी केली जाते. वर्षानुवर्षे असे स्पेअर पार्ट्स पडून राहतात, त्याच्यामध्ये कुठलाच धरबंद असत नाही. तोही एक महत्त्वाचा भाग आपल्याला दिसून येतो. तर त्या दृष्टीनं कामगारांच्या पगारावरचा खर्च असेल, व्यवस्थापनावरचा खर्च असेल, त्याचबरोबर अनेक सण समारंभांच्यावर कार्यक्रमावरचा खर्च असेल, तर त्या खर्चामध्ये फार मोठा अपव्यय आपल्याला रकमेचा होत असलेला दिसून येतो आणि त्यामुळे हे अवास्तव खर्च वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या संदर्भातले हा सुद्धा साखर कारखान्यांच्या समस्येचा एक भाग म्हणून आपल्याला सांगता येईल. त्यानंतर पुढच्या साखर कारखान्यांच्या ज्या समस्या आहेत त्याच्यामध्ये ऊस तोडणी मजूर समस्या हा एक महत्त्वाचा भाग आहे. सध्या आपण बघतो की अनेक साखर कारखाने बंद अवस्थेमध्ये आहेत. त्याचबरोबर अनेक भागामध्ये विशेषतः महाराष्ट्राचा विचार केला तर ज्या भागामधून ऊस तोडणी मजूर मोठ्या संख्येने येतात त्या भागामध्ये जर नैसर्गिक परिस्थिती अनुकूल राहिली तर बहुतांशी त्या भागातले मजूर ऊस तोडणीला येत नाही. मोठ्या प्रमाणात मग ऊस तोडणी मजुरांची समस्या निर्माण होते आणि त्यातून मग शेतकऱ्यांची लुबाडणूक त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चालू होते. ऊस तोडणी टोळ्या वेळेवर येत नाहीत, आल्यास तर त्या ठिकाणी एकूणच ऊसाचं प्रमाण जास्त असल्यामुळं आणि ऊस तोडणीसाठी आवश्यक असणाऱ्या टोळ्या कमी असल्यामुळं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्याकडून पैशाची मागणी केली जाते. साखर कारखान्यांच्याकडून याच्यावर कुठल्याच प्रकारचं उत्तर असत नाही. साखर कारखाने हात वर करून रिकामे होतात. किंबहुना साखर कारखान्यातला शेती विभाग आणि टोळ्यांचे मुकादम यांच्या परस्पर संगनमतानं त्या ठिकाणी मग शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात लूट होते आणि या ऊस तोडणी मजुरांच्या समस्येमुळं अनेक प्रश्न निर्माण होतात. वेळेवर ऊस तोडणी होत नाही. ऊस तोड असताना शेतकऱ्यांची फार मोठ्या प्रमाणात लूट होते. वाहतुकीच्या बाबतीतले अनेक प्रश्न निर्माण होतात. जर शेतकऱ्यांनी अशा ऊस तोडणी मजुरांना पैसे द्यायचे नाकारले तर त्यांच्या ऊसाच्या बाबतीमध्ये अनेक प्रश्न ऊस वाहतुकीमध्ये निर्माण केले जातात. जाणून बुजून ऊस वेळेवर न नेणं, ऊसाच्या वाहनं
शेतामध्ये जाणून बुजून अडकवून टाकणं, अनेक प्रश्न त्याच्यामध्ये निर्माण होत असतात. तर ही ऊस तोडणी मजुरांची समस्या आहे. अलीकडच्या काळात त्याच्यावर यंत्रसामुग्री आणलेली आहे, परंतु यंत्रसामुग्रीमध्ये सुद्धा या यंत्रसामुग्रीचे जे मालक आहेत ते शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात लूट करत आहेत. आणि एकूणच ऊस तोडणी समस्या हा एक फार मोठा समस्या साखर कारखान्यांच्या समोर आहे, शेतकऱ्यांच्या समोर पण आपल्याला असलेला दिसून येतो. त्यानंतर ऊस लागवड नियोजनाचा अभाव हा एक महत्त्वाचा भाग आहे की प्रत्येक साखर कारखान्यांचं कार्यक्षेत्र ठरलेलं आहे. प्रत्येक साखर कारखान्यांच्याकडं ऊसाच्या नोंदी त्या त्या हंगामामध्ये होतात, परंतु प्रत्यक्षात अनेक साखर कारखाने अशा नोंदी अंदाजपंचे करत असल्यामुळं प्रत्यक्ष ऊसाच्या नोंदी आणि प्रत्यक्ष ऊसाची लागवड याच्यामध्ये प्रचंड फरक असतो. शासकीय आकडेवारी वेगळीच माहिती देत असते, प्रत्यक्ष लागवडीची आकडेवारी वेगळी असते. एकच शेतकरी एकच ऊस आपला 5-5, 6-6 साखर कारखान्याकडे नोंद करत असतो आणि पर्यायानं मग प्रत्यक्ष लागवडीपेक्षा कितीतरी जादा लागवड कागदावर नोंद होते आणि पर्यायानं त्याच्यामध्ये कुठलंच नियोजन नसल्यामुळं मग त्या ठिकाणी सगळी यंत्रणा त्या ठिकाणी कोलमडते. आणि ह्या ऊस लागवडीच्या संदर्भात जे नियोजन साखर कारखान्यांनी करायला पाहिजे ते काही साखर कारखाने चांगल्या पद्धतीने करतात, परंतु अनेक साखर कारखाने त्याच्या बाबतीत दुर्लक्ष करत असलेले दिसून येतात. आणि त्या दृष्टीनं ऊस लागवड नियोजनाचा अभाव हा सुद्धा एक दोष आहे. अतिरिक्त कामगार हा सुद्धा एक फार मोठी समस्या आहे. अनेक साखर कारखान्यामध्ये जी भरती केली जाते ती राजकीय आणि अभिविवेचनातून केली जाते. अनेक साखर कारखान्यांचे चेअरमनच राजकीय पक्षांचे असल्यामुळं निवडणुकासाठी त्यांना कर्मचारी आवश्यक असतात, कार्यकर्ते आवश्यक असतात. मग असे हक्काचे कार्यकर्ते मिळवण्यासाठी कार्यकर्त्यांचीच भरती साखर कारखान्यामध्ये कामगार म्हणून केली जाते. पर्यायानं अशा कामगारांची संख्या आवश्यकतेपेक्षा जास्त होते. पर्यायानं अशा कामगारांचा अतिरिक्त बोजा साखर कारखान्याच्या आर्थिक परिस्थितीवर होतो. त्यातनं मग साखर कारखान्यांचे खर्च व्यवस्थापन खर्च वाढतात. एकूणच खाजगी साखर कारखान्यांची तुलना केली तर साधारणपणे 2,500 मेट्रिक टन क्षमतेचा साखर कारखाना खाजगी क्षेत्रामध्ये 50 ते 55 लोकांच्या माध्यमातून चालवला जाऊ शकतो, 100 लोकांच्या माध्यमातून चालवला जाऊ शकतो. त्याच साखर कारखान्यासाठी सहकार क्षेत्रामध्ये मात्र 2,500, 3,000, 4,000 कामगार नेमले जातात. आणि पर्यायानं या अतिरिक्त कामगारांचा बोजा साखर कारखान्याच्या आर्थिक परिस्थितीवर पडतो आणि त्यातनं साखर कारखाने दिवाळखोरीला जाण्याची शक्यता निर्माण होते. तर हे अतिरिक्त कामगार हा सुद्धा एक फार मोठा बोजा या सहकारी साखर कारखान्यावर आहे. असे कामगार काढून टाकणं व्यवस्थापनाला शक्य होत नाही, कारण त्याचे अनेक राजकीय परिणाम त्या पक्षावर होणारे असतात. पर्यायानं अशा कामगारांचा प्रचंड बोजा सहकारी साखर कारखान्यावर आपल्याला असलेला दिसून येतो. त्यानंतर वाढता कर्जाचा बोजा हा सुद्धा आहे. अनेक साखर कारखाने फार मोठ्या कर्जामध्ये आहेत. एकूण साखर कारखान्यांची संचित कर्जाची रक्कम कोट्यावधीमध्ये आहे. अनेक कारखान्यांची स्थिती तर अशी आहे की असे कारखाने विकल्यानंतरसुद्धा त्या साखर कारखान्यांच्या कर्जाचा 10% सुद्धा परतफेड होण्याची शक्यता असत नाही. अशा प्रकारची स्थिती आहे. सातत्यानं हा कर्जाचा बोजा वाढतोय, कर्जाची परतफेड होत नाही आणि मग शासन राजकीय लाभासाठी अशा साखर कारखान्यांना परत कर्जाची प्रत्येक हंगामामध्ये त्या ठिकाणी हमी देत असतं. आणि मग अशा साखर कारखान्यांच्या हमीवर परत या साखर कारखान्यांना शासनाच्या हमीवर कर्ज मिळतात. अशा कर्जांचा वापर परत साखर कारखान्यामध्ये आणि गैरव्यवहारांच्यासाठी होतो. ज्या कारणासाठी कर्ज दिले त्या कारणासाठी त्याचा वापरच होत नाही आणि पर्यायानं हा कर्जाचा बोजा वाढता डोंगरा एवढा वाढत जातो आणि साखर कारखाने या कर्जाच्या बोजाखाली अक्षरशः दिवाळखोरीत निघतात. महाराष्ट्रातल्या अनेक साखर कारखान्यांच्या दिवाळखोरीची आकडेवारी जर बघितली आपण तर हजारो कोटीची कर्ज या साखर कारखान्यांच्यावर आहेत आणि कर्जाची परतफेड न झाल्यामुळं अनेक बँकांनी ही साखर कारखाने ताब्यात घेऊन लिलावात काढलेले आहेत, खाजगी कंपन्यांना चालवायला दिलेले आहेत आणि त्यातून या कर्जाची परतफेड आपल्याला करत असलेले दिसून येतात. त्यामुळं वाढता कर्जाचा बोजा हा सुद्धा एक समस्येचा भाग आहे. त्यानंतर ऊस किंमत मिळवण्याचा कालावधी हा एक फार मोठा प्रश्न आहे. इतर शेती उत्पादनाच्या बाबतीत जर आपण बघितलं तर शेतकऱ्याला त्यांच्या उत्पादनाच्या किमती ताबडतोब त्यांच्या हातामध्ये येतात, परंतु ऊस उत्पादनाच्या बाबतीत जर आपण बघितलं तर अनेक साखर कारखाने
ऊस कारखान्यांना घालवल्यानंतर कायदेशीर बाबी जरी काहीही असल्या, कारण कायद्यामध्ये असं म्हटलेलं आहे की साखर कारखान्यानं शेतकऱ्यांचा ऊस तोडल्यानंतर 15 दिवसात त्या ऊसाची एक रकमी रक्कम शेतकऱ्यांना FRP द्यायची आहे. प्रत्यक्षात मात्र अनेक साखर कारखाने वर्ष 2-2 वर्ष गेली तरी त्या ऊसाची किंमत शेतकऱ्यांना देत नाहीत. पर्यायानं त्या ठिकाणी अनेक शेतकरी ऊसाच्या वसुलीसाठी, किमतीसाठी कारखान्यावर मोर्चे काढायची पाळी येते. शेतकऱ्यांना त्यांच्या ऊसाची किंमतसुद्धा वेळेवर दिली जात नाही. एकतर ते पुरेशी दिली जात नाही, त्याचे अनेक तुकडे पाडले जातात, तेही वेळेवर दिले जात नाहीत आणि पर्यायानं मग शेतकरी ऊस उत्पादनापासून दुसऱ्या पिकाकडे जातो. तर या प्रकारच्या वेगवेगळ्या समस्या या सहकारी साखर कारखान्यांच्या समस्या म्हणून आपल्याला सांगता येते. त्यानंतर या सहकारी साखर कारखान्यांच्या समस्यावर उपाय काय, तर हे उपायही आपल्याला मोठ्या प्रमाणात विचारात घेता येतात. पहिला उपाय आहे तो म्हणजे अनेक साखर कारखान्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते आहे. सहकारी क्षेत्राबरोबरच आता खाजगी साखर कारखाने प्रत्येक क्षेत्रामध्ये येत आहेत, प्रत्येक भागात येत आहेत. ऊसाच्या कार्यक्षेत्राचा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये आता सूट दिलेली आहे. त्यामुळं छोट्या कार्यक्षेत्रामध्ये अनेक साखर कारखाने निर्माण होत आहेत. साखर कारखान्याची संख्या ज्या प्रमाणात वाढते त्या प्रमाणात ऊस लागवड वाढत नाही आणि त्याच्यासाठी मग सगळ्यात पहिला उपाय आहे की साखर कारखान्यांच्या वाढत्या संख्येबरोबर ऊसाच्या लागवड क्षेत्रामध्ये सुद्धा तेवढ्याच मोठ्या प्रमाणात वाढ होणं आवश्यक आहे. आणि अशी वाढ करण्यासाठी त्या साखर कारखान्यांनी आपापल्या कार्यक्षेत्रामध्ये जास्तीत जास्त ऊस लागवड होईल याकडं लक्ष देणं हा एक सगळ्यात महत्त्वाचा उपाय आहे. दुसरा उपाय आहे तो म्हणजे ऊस विकासाकडं लक्ष देणं, की नुसतं ऊस लागवून चालणार नाही, तर आपल्याकडं ऊसाचं एकूण एकरी उत्पादन आहे ते अत्यंत कमी आहे. साधारणपणे 30 ते 35 टन एकरी उत्पादन आपल्याकडं ऊसाचं होतं. इतर देशांची तुलना करता ही उत्पादन क्षमता अत्यंत कमी आहे. ती उत्पादन क्षमता वाढवायची असेल, उत्पादकता वाढवायची असेल तर त्याच्यासाठी अत्याधुनिक यंत्रज्ञानाचा वापर ऊस शेतीमध्ये करायला पाहिजे. त्याच्यासाठी साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या या ऊस विकासाकडे लक्ष देणं आवश्यक आहे आणि त्यातून कमीत कमी लागवडीमध्ये जास्तीत जास्त ऊसाचं उत्पादन त्या ठिकाणी घेतलं तर ऊसाचा जो प्रश्न आहे कच्च्या मालाच्या पुरवठ्याचा तो नियमित होण्यामध्ये मदत होईल आणि त्या दृष्टीनं ऊस विकासाकडे लक्ष देणं हा सुद्धा उपाय आहे. त्यानंतर ऊस तोडणी वेळापत्रकाचं नियोजन करणं हा सुद्धा एक महत्त्वाचा उपाय आहे. प्रत्येक साखर कारखाने आपापल्या क्षेत्रामध्ये ऊस तोडणीचं नियोजन करत असतात, परंतु या ऊस तोडणी कार्यक्रमाची अंमलबजावणी योग्य पद्धतीने केली जात नाही. काही कारखाने त्याला अपवाद आहेत. अत्यंत काटेकोरपणे ऊसाच्या नोंदीनुसार त्या तोडीचा कार्यक्रम राबवला जातो, परंतु विशेषतः ज्या ठिकाणी गेटकेनच्या माध्यमातून ऊस तोड केली जाते त्याच्यामध्ये आपल्याला असं अनेक वेळेला लक्षात येतं की ऊस तोडीच्या टंचाईमुळं किंवा ऊस तोडणी मजुरांच्या टंचाईमुळं असेल किंवा ऊसाच्या कमी उपलब्धतेमुळं असेल, अनेक साखर कारखाने पहिल्यांदा आपल्या हक्काच्या क्षेत्रातल्या सभासदांचा ऊस न्यायच्या ऐवजी दुसऱ्या कारखान्याच्या हद्दीतील गेटकेनचा ऊस मोठ्या प्रमाणात खरेदी करतात, तोड करतात. पर्यायानं सभासदांचा ऊस तसाच शेतात पडून राहतो आणि त्याच्यामुळं मग अनेक सभासदांचा ऊस 15-15 महिने 16-16 महिने शेतामध्ये राहतो आणि अशामध्ये मग शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. तर त्याच्यासाठी ऊस तोडणी वेळापत्रक ज्याचं नियोजन करणं आणि काटेकोरपणे त्याची अंमलबजावणी करणं हा सुद्धा एक उपाय त्याच्यावर असू शकतो. त्यानंतर ऊसाची किंमत वेळेवर देणं हा सुद्धा उपाय आहे. अनेक साखर कारखाने शेतकऱ्यांना ऊसाची किंमत वेळेवर देत नाहीत. कायदे जरी कितीही असले तरी त्या कायद्याचं सर्रास उल्लंघन केलं जातं. शासनामार्फतही बहुतांशी साखर कारखाने हे राजकीय पक्षांच्याच ताब्यात असल्यामुळं आणि विशेषतः सत्ताधारी पक्षाचेच आमदार आणि खासदार आणि मंत्री या कारखान्याचे चेअरमन असल्यामुळं अशा कारखान्यांच्यावर कुठलीही कायदेशीर कारवाई होत नाही. पर्यायानं ऊसाची किंमत शेतकऱ्याला वेळेवर मिळत नाही आणि मग वर्ष 2-2 वर्ष ऊस घालवल्यानंतर सुद्धा शेतकऱ्याला ऊसाची किंमत येण्याची वाट पाहावी लागते. मिळालीच तर ती किंमत 2-2, 3-3 हप्त्यामध्ये घ्यावी लागते. तर यामध्ये सुद्धा ही ऊसाची किंमत वेळेवर देणं हा सुद्धा त्याच्यावरचा उपाय आहे की जेणेकरून शेतकरी मोठ्या प्रमाणात ऊस लागवड करते. त्यानंतर उपउत्पादनांना चालना देणं हा सुद्धा महत्त्वाचा भाग आहे की आपल्याकडं सहकारी साखर कारखाने मोठ्या प्रमाणात साखरेचं उत्पादन करतात, परंतु साखरेचं उत्पादन करत असताना अनेक प्रकारचा बाय प्रॉडक्ट्स त्या साखरेच्या उत्पादनाबरोबरच निर्माण करता येऊ शकतात. विशेषतः बगॅसपासून वीज निर्मिती आहे, त्याचबरोबर कागद प्रकल्प आहेत, साखरेच्या मोलॅसिसपासून अनेक प्रकारचे
रासायनिक पदार्थ तयार करता येऊ शकतात. वायनरी आहे, स्पिरिट आहे, वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल्स आहेत. तर या उपउत्पादनांना चालना देणं, पशुखाद्य निर्मिती आहे, अशा प्रकारचे उपउत्पादनं मोठ्या प्रमाणात साखर कारखान्यांनी हाती घ्यायला पाहिजेत, जेणेकरून त्यांचा उत्पादन खर्च कमी होईल, त्यामुळं उत्पन्न वाढेल आणि शेतकऱ्यांना जास्तीत जास्त चांगला दर देता येऊ शकेल. तर या दृष्टीनं उपउत्पादनांना चालना देणं हा सुद्धा एक उपाय आहे. त्यानंतर गळीत हंगाम नियोजन करणं हा सुद्धा उपाय आहे. आपल्याकडं साखर कारखान्यांचा गळीत हंगाम हा साधारणपणे 4 ते 5 महिन्याचा असतो. एवढ्या महिन्यामध्ये सुद्धा अनेक साखर कारखाने या गळीत हंगाम पूर्णपणे चालवू शकत नाहीत. अनेक साखर कारखान्यांचा गळीत हंगाम हा अपुऱ्या ऊसामुळं 1-2 महिने चालतो, तर अनेक साखर कारखाने 6-6, 7-7 महिने चालत असतात. तर अशा वेळेला या साखर कारखान्यांच्या गळीत हंगामाचं नियोजन करणं, ऊसाचं नियोजन करणं आणि त्या माध्यमातून चांगल्या पद्धतीनं पूर्ण कार्यक्षमतेनं अनेक साखर कारखान्यामध्ये आपल्याला लक्षात येईल की ऊसाच्या अभावी अनेक साखर कारखाने निम्म्या उत्पादन क्षमतेनंच काम करतात. वास्तविक पाहता साखर कारखाने वर्षभर चालायला पाहिजेत, पण आपल्याकडे नैसर्गिक परिस्थितीमुळे ते चालू शकत नाहीत. जे काय 4-5 महिने आपल्याला अनुकूलता असते साखर कारखाने चालवण्यासाठी, नैसर्गिक अनुकूलता, त्या काळात ऊसाचं उत्पादन कमी असल्यामुळं अनेक साखर कारखाने एकाच शिफ्टमध्ये चालतात. त्यामुळं प्रचंड उत्पादन क्षमता वाया जाते आणि त्या दृष्टीनं गळीत हंगामाचं योग्य ते नियोजन करणं हा सुद्धा एक उपाय आपल्याला सांगता येईल. राजकीय हस्तक्षेप थांबवणं हा सुद्धा उपाय आहे. मोठ्या प्रमाणात होणारा राजकीय हस्तक्षेप साखर कारखान्याच्या नाशाला कारणीभूत आहे, साखर कारखान्यांच्या संकटांना कारणीभूत आहे. तर असा राजकीय हस्तक्षेप थांबवून सामाजिक जबाबदारीच्या भावनेनं हे साखर कारखाने चालवले जावेत, हे सुद्धा उपाय आहे. कार्यक्षम व्यवस्थापन करणं हा सुद्धा एक मोठा उपाय आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा, व्यवस्थापनाचा, GPS सिस्टीमचा वापर, ऊस नोंदणी असेल, ऊस तोडणी असेल, वाहतूक असेल, या सर्व क्षेत्रामध्ये जर केला तर अत्यंत कार्यक्षमतेनं हे कारखाने चालू शकतील. CCTVचा उपयोग मोठ्या प्रमाणात कारखान्यामध्ये आज उत्पादन क्षेत्रामध्ये करणं आवश्यक आहे. त्याच्यामुळं होणारे अनेक अवास्तव खर्च त्या ठिकाणी कमी करता येऊ शकतील. तोही एक प्रश्न आहे, उपाय आहे. त्यानंतर कामगार प्रशिक्षण हा सुद्धा उपाय आहे. सध्या टेक्नॉलॉजी बदलते आहे, अनेक साखर कारखाने आधुनिकीकरण करतायत. मग या आधुनिक चालणाऱ्या मशीनवर काम करण्यासाठी प्रशिक्षित कर्मचारी असणं आवश्यक आहे. त्या दृष्टीनं कर्मचाऱ्यांना सातत्यानं प्रशिक्षणाच्या व्यवस्था करणं, त्यांना अत्याधुनिक ज्ञान देणं, तर कारखान्याची कार्यक्षमता वाढू शकेल, व्यवस्थापनाची कार्यक्षमता वाढू शकेल. त्यामुळं कामगार प्रशिक्षण हा सुद्धा उपाय आहे. व्यवस्थापकीय खर्चावर नियंत्रण हा सुद्धा उपाय आहे की अनेक साखर कारखान्यांचा व्यवस्थापकीय खर्च प्रचंड आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून या व्यवस्थापकीय खर्चामध्ये मोठ्या प्रमाणात कपात करता येणं शक्य आहे. अनेक अनावश्यक खर्च टाळता येणं शक्य आहे. तर त्या दृष्टीनं हे व्यवस्थापकीय खर्च कमी करणं हा सुद्धा उपाय आहे. त्यानंतर शासकीय किंमत धोरण हा सुद्धा एक महत्त्वाचा उपाय आहे की शासनानं जसं इतर पिकांच्या बाबतीमध्ये MSP आहे, तसंच ऊसाच्या बाबतीमध्ये सुद्धा एक निश्चित अशी किंमत धोरण त्या ठिकाणी वास्तव किंमत धोरण करायला पाहिजे. आणि या वास्तव किंमत धोरणाच्या माध्यमातून एक हमी किंमत या ऊसाला जर साखरेला उपलब्ध करून दिली, कारण शासन ऊसाची किंमत ठरवतं, परंतु शासनाला साखरेची बाजारातली किंमत ठरवता येत नाही आणि पर्यायानं बाजारातली किंमत ही उत्पादनं आणि मागणी पुरवठ्यावर अवलंबून असल्यामुळं, आंतरराष्ट्रीय परिस्थितीवर असल्यामुळं अनेक वेळेला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये साखरेच्या किमती कोसळतात. त्याचा परिणाम साखर कारखान्यांच्या उत्पन्नावर होतो आणि पर्यायानं अनेक वेळेला साखर कारखान्यांच्या उत्पादन खर्चावर इतकीसुद्धा किंमत साखर कारखान्यांना मिळत नाही आणि पर्यायानं मग त्यातून मग शेतकऱ्यांच्या ऊसाचे पैसे देणे, कामगारांचे पगार देणं यासारख्या समस्या निर्माण होतात. तर त्या दृष्टीनं स्थिर शासकीय किंमत धोरण त्याच्यामध्ये असलं पाहिजे साखर विक्रीच्या संदर्भामधलं, तोही एक महत्त्वाचा उपाय आहे. लेवी साखरेची किंमत हा सुद्धा एक महत्त्वाचा भाग आहे की शासन सर्वसामान्य लोकांना साखरेचा पुरवठा व्हावा याच्यासाठी शासन साखर कारखान्यांच्याकडून कमी किमतीनं साखर खरेदी करतं आणि कमी किमतीनं ती सर्वसामान्य लोकांना रेशनवर उपलब्ध करून दिली जाते. तर त्यासाठी शासनानं साखर कारखान्याकडून या लेवी साखरेची खरेदी करताना बाजारभावानं खरेदी केली पाहिजे, जेणेकरून साखर कारखान्यांचं आर्थिक उत्पन्न वाढू शकेल आणि शेतकऱ्यांना चांगला दर देता येऊ शकेल. आणि सगळ्यात महत्त्वाचा उपाय म्हणजे आधुनिकीकरण, की साखर कारखान्यांची एकूणच सध्याची स्थिती बघितली सहकारी साखर कारखान्यांची, तर हे बहुतांशी साखर कारखाने 40, 50, 60 वर्षापूर्वी स्थापन झालेले आहेत
अशा कारखान्यामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान आणणं आवश्यक आहे. नवनवीन शोधांचा वापर व्यवस्थापनामध्ये होणं आवश्यक आहे आणि त्या दृष्टीनं साखर कारखान्यांचं आधुनिकीकरण हा एक सर्वात महत्त्वाचा उपाय आपल्याला या सहकारी साखर कारखान्यांच्या समस्येवर आपल्याला सांगता येईल. तर या पद्धतीनं हे सर्व उपाय आपल्याला साखर कारखान्यांच्या समस्येवरचे उपाय म्हणून सांगता येऊ शकतील. या ठिकाणी आपण थांबूया. सर्वांनी घरी राहा, सुरक्षित राहा. धन्यवाद.